नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. तुतारी चिन्हाचं रायगडावर अनावरण झाल्यानंतर शरद पवार काय म्हणाले? सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हे चिन्ह वापरता येणार आहे. त्याआधी या चिन्हाच्या अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार गटाकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय. अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडले आणि हे प्रकरण निवडणूक आयोगापुढे गेलं. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला तर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नवे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह दिले. या नव्या चिन्हाचे आज किल्ले रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने अनावरण करण्यात आले. पक्ष चिन्हाच्या अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार डोलीत बसून किल्ले रायगडावर पोहोचले. यावेळी त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राज्य झाले, संस्थानिक झाले, परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा या ठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील, असं शरद पवार यांनी म्हटलंय. निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिहासिक भूमीत आम्ही आलोय. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करूया, असं आवाहन शरद पवार यांनी केलंय. खासदार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या एक्स अकाउंटवर आपली प्रतिक्रिया दिली. तुतारी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या हातून या चिन्हांचं अनावरण रायगडाच्या त्या पवित्र भूमीत झालंय. ज्या पवित्र भूमीतून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ग्वाही ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपानं जगभर पसरली होती, असं खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटलंय. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्यसभा खासदार फौजियाताई खान, खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री व आमदार अनिल देशमुख, माजी मंत्री व आमदार राजेश टोपे, राष्ट्रीय सरचिटणीस माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार सुमनताई पाटील, माजी खासदार वंदनाताई चव्हाण, आमदार सुनील भुसारा, आमदार अशोक पवार यांच्यासह पक्षाचे सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, फ्रंट सेलचे सर्व राज्यप्रमुख व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.